जवळपास 3 दिवसांपूर्वी आपण बघितलं तर अंबरनाथ आणि बदलापूर नजीक एक धक्कादायक प्रकार घडला. होर्डिंगवर बॅनर लावत असताना शॉक लागला एका तरुणाला. 24 वर्षीय हा तरुण होता आणि त्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना, हे बॅनर लावत असताना, होर्डिंग जवळ बॅनर लावत असताना त्याला परवानगी होती का? सुरक्षा नियमांचं पालन केलं गेलं होतं का? हे सगळे प्रश्न जे आहेत सुरक्षिततेचे ते ऐरणीवर आले. आणि महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणी आता पुढे काय असा सवाल उपस्थित होता. अंबरनाथ हद्दीत ही घटना घडली. शिवसेना पक्षाच्या माध्यमातून वारंवार यावर आवाज उठवला जात होता. अनधिकृत होर्डिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले जात होते. अण्णा वाडेकर आपल्यासोबत असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. एकंदरीत आपल्या हद्दीतील धक्कादायक घटना आहे. एक घरातला कर्ता पुरुष खरं तर त्या कुटुंबियांनी गमावला आहे आणि वारंवार शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून हा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला गेला होता आणि अगदी म्हणजे 2च दिवसात एक घटना घडली. यांना काय सांगाल या संदर्भात? काय पुढचं पाऊल असणार आहे? अंबरनाथमध्ये गेल्या अनेक दिवसापासून अंबरनाथ नगरपालिकेच्या सभेमध्ये किंवा कलेक्टर साहेबांना इतर ठिकाणी वारंवार अनधिकृत होर्डिंगच्या बाबतीमध्ये तक्रारी दिल्या जात आहेत. परंतु अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्याच्यावर कसलाही विचार करत नाहीत असं दिसून येते. मागे मुंबईमध्ये घडलेली सगळ्यात मोठी घटना बॅनरची घाटकोपर येथे, मला वाटतं 12-13 लोक तिथे दगावले. त्यानंतर आत्ता 8 दिवसापूर्वी ठाण्यामध्ये एक बॅनर पडून एका 2 व्हीलरवर चालणाऱ्या जोडप्याच्या अंगावर तो पडला. तिथले आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि पालकमंत्री यांनी प्रशासनाला, आयुक्तांना कडे बोल सुनावले की ताबडतोब अनधिकृत होर्डिंग काढून टाका आणि जे अधिकृत आहेत त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करा. तर तो नियम किंवा ते बोलणं संपूर्ण ठाणे जिल्ह्याला लागू होत आहे. असं असताना अंबरनाथ शहरामध्ये काल एका तरुणाचा बॅनर लावताना मृत्यू झाला. तो का झाला त्याची चौकशी पोलीस खातं करत आहे. परंतु त्या ते बॅनर कसे आहेत, ते अनधिकृत आहेत का, त्यांना परवानगी कोणी दिली, आणि अनधिकृत बॅनर हटवण्यासाठी गेले अनेक दिवस जे प्रयत्न चालू आहेत ते का हटवले जात नाहीत, या सगळ्या गोष्टी, आणखी किती माणसं मेल्यानंतर अंबरनाथचं प्रशासन जागं होणार आहे, मग त्याकरता काही आंदोलन करावं लागेल का, तर या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. अंबरनाथकरांच्या जीवाशी खेळ खेळू नये हेच आम्ही अंबरनाथच्या नगरपालिकेला, मुख्याधिकाऱ्यांना वारंवार सांगत आहोत. अनधिकृत होर्डिंग ताबडतोब हटवावेत आणि कायदेशीर कारवाई करावी. मुख्याधिकारी काही कारवाई करत नसल्याचा उल्लेख केला. मुख्याधिकारी, अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा मागणी असणार आहे का शिवसेनेची? अंबरनाथमध्ये अनधिकृत होर्डिंग काढावेत असं वारंवार सांगत असताना फक्त राजेंद्र वाळेकर यांनी तो आवाज उठवलेला आहे. आज अंबरनाथ नगरपालिकेमध्ये सर्वच सत्ताधारी झालेले आहेत. विरोधी पक्ष अंबरनाथ नगरपालिकेत राहिलाच नाही. काँग्रेसमधून निवडून आलेले सुद्धा BJPमध्ये सामील झाले. त्यामुळे अंबरनाथ शहराला कोणी वाली उरलेला नाही असं दिसून येते. आणि मग आवाज उठवायचा तर कोणी? मग राहिला चौथा स्तंभ म्हणून पत्रकार आणि नागरिक. तर आम्ही नागरिक म्हणून, शिवसेना पक्षाचा शहरप्रमुख म्हणून मी वारंवार मुख्याधिकाऱ्यांना सांगतोय की ताबडतोब कारवाई करा. कोणाचा जीव जाईल त्यानंतर आपण कारवाई केल्यानंतर त्याचा उपयोग होणार नाही. अनधिकृत होर्डिंग असतील तर ते अवश्य काढा. त्यात काही लागेल ती मदत आम्ही करू. अन्यथा काही घडलं तर पूर्णपणे नगरपालिका जबाबदार असेल.